नमस्कार, मैं अंजना और आप देख रहे हैं खाकी वर्दी। आइए रुक करते हैं आज की बड़ी खबर पर। मुंबई के गोरेगांव स्थित बजाज फाइनेंस के दफ्तर में एमएनएस का हंगामा। दरअसल मनसे के कार्यकर्ता ने लोन लिया था। मनसे का दावा है कि इस कार्यकर्ता ने लोन पे कर दिया है। बावजूद इसके रविवार को बजाज फाइनेंस के हिंदी भाषी महिला कर्मचारियों ने फोन किया और उनके कार्यकर्ता के साथ बदतमीजी की। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के खिलाफ आपत्तिजनक शब्दों का प्रयोग किया। इसी के बाद आज सुबह एमएनएस के लोग बड़ी संख्या में बजाज फाइनेंस के दफ्तर में पहुंचे और जमकर हंगामा किया। पूरा दफ्तर खाली कराया गया। बजाज फाइनेंस के अधिकारियों को माफी मांगने के लिए मजबूर किया गया। इस मौके पर पुलिस भी पहुंची। पुलिस ने किसी तरह से माहौल को शांत किया। आज आम्ही सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोरेगाव विभागाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलेले आहेत। आज आमचे पदाधिकारी गंगा रत्नागिरी आणि ते लोन घेतलेलं लोन क्लिअर झाल्यानंतर पण जे अपशब्द वापरण्यात आलेले आहेत, अपशब्द त्याच्यावरही वापरते, इव्हन पक्षावरही त्यांनी अपशब्द काही बोललेले आहेत की एक मुलगी आहे त्यांनी काहीतरी अपशब्द बोललेले त्या संदर्भात आम्ही त्यांना भेटायला आलो, पण आज ते आम्हाला भेटले नाही। पुष्कळ विनंती केली त्यांनी की जो कोणती मुलगी आणि तो अकाउंट ऑफिसर तिथला कोण आहे त्यांना आम्हाला त्यांनी उपलब्ध करून द्यावा, त्यांच्याशी बोलून म्हणून ते काही आलेच नाही। कारण आज पूर्ण बजाज ऑफिस जे आहे 4 महिन्याचं ऑफिस आहे, पूर्ण आम्ही खाली केलं। आज पूर्ण खाली करून आज पूर्ण ऑफिस बंद केलेलं आम्ही आज इकडे आणि आज आम्ही तिकडे वाट बघतोय। पोलीस इथे आले, आम्ही त्यांनी तक्रार केली की ज्यांनी अपशब्द काढले ते आम्हाला इथे हवे आहेत। लोन ज्यांनी घेतले लोन क्लिअर झाल्यानंतर पण तुम्ही अपशब्द कसे काढतात? दुसरं तुम्हाला उदाहरण दिलं, आज हे आमच्या इकडे आलेले आहेत, यांच्या बाबतीत सेम घटना घडलेली आहे। त्यांचे वडील ऑफ झालेले आहेत, पण त्यांच्या आईला फोन करून पण काट झाले का मार झाले का आम्ही काही पैसा भरू असे बोलले, त्यांना बोललेले ते सुद्धा करत सांगतील। आप बोलो। एक्चुअली क्या हुआ, राजस्थान में था। राजस्थान में जैसे सर्टिफिकेट आने में 4 दिन का टाइम लगता है। जब फोन आया तो मैंने उनको बोला कि जब आएगा मेरे पास मैं फिजिकल डिजिटल कॉपी पर सबमिट करवा दूंगा। फिर भी वो लोग राजस्थान में फोन मुझे परेशान कर रहे हैं कि आप पेमेंट करिए, और जबकि उसपे वो लोन अमाउंट पे ऑलरेडी इंश्योरेंस है, वो क्लेम सेटलमेंट में सेटअप हो जाएगा वो इंश्योरेंस भी। उसके अलावा भी फिर से उन्होंने मॉर्निंग में फोन किया सिस्टर को, आप प्लीज पेमेंट करिए नहीं तो हम आपको मार देंगे, नहीं तो काट देंगे। और अभी हम लोग को मैंने अभी फोन कनेक्ट किया, सर आप कहाँ पे, आपको ऑफिस हम लोग आते हैं मिलने के लिए आपसे, तब भी बोल रहे आपको काट देंगे मार देंगे। अब मैं आया हूँ यहाँ पे तो ना फोन उठा रहे हैं, ना कोई कुछ नहीं है यहाँ पे, ना कोई सुनने वाला है ना कोई सुनाने वाला है। नाही, बजाजची आयरावीज आहे। प्रत्येक माणसाला प्रत्येक लोन करायचं आई बहिणीवर शिवे देणार आणि त्यांची आयरावी सहन केली जाणार नाही। त्यामुळे आम्ही थांबलेलो की जी माणसं आम्हाला हवी इकडे। आणि दुसरी गोष्ट, ह्या माणसाचे वडील वारलेत, लोन घेणारा माणूस त्यांचा वडील होते, तो वडील गेले आहेत आणि त्यांना एवढी पण सेन्सिटिव्हिटी नाहीये की कोणाशी कसं बोलायचं। एक तर ते लोक आई बहिणींना शिव्या घालतात आणि त्यांची पद्धत एवढी चुकीची आहे। ते लोक जे एजन्सी नेमतात त्या एजन्सीमध्ये कुठल्याही भाषेचं तळतंत्र ते लोक ठेवत नाही, कुठल्याही अर्वाच्या भाषेत शिव्या घालतात आणि बोलतात। लॉकडाऊन पासून